रामकृष्ण हरी माऊली. आपण आहे ना आता या ठिकाणी जे संत श्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळा हा आपल्याला आहे ना पुढे कोराळे या ठिकाणी आहे ना कोराळे या ठिकाणी आहे ना जो कोराळे या ठिकाणी मुक्कामी म्हणजे कोराळे या ठिकाणी मुक्कामी होता, तर त्या ठिकाणावरून आपण पुढे कोराळे या ठिकाणावरून पुढे आपल्याला पंधरे या ठिकाणी जायचे. पंधरे या ठिकाणी जायचे. तर आपल्याला कोराळे या ठिकाणावर आपण पुढे आले त्यानंतर आपल्याला हे पुढे दिसते. आता इथे काही दिंड्या इथं आहे ना नाश्त्यासाठी थांबलेल्या त्या ठिकाणी आपण पाहू शकता. या काही दिंड्या आहे ना पाहू शकता नाश्त्यासाठी, कारण आहे ना नाश्ता थोडासा पंपावरून इकडून तिकडून लेट होतो, त्याच्यामुळं काही दिंड्या नाश्त्यासाठी थांबतात कोराळे या ठिकाणावरून. कोराळे हे जे आहे ना तिथे रात्रीचा मुक्काम असतो. संत श्रेष्ठ सोपान काका दिंडीचा रात्रीचा मुक्काम असतो पण कोराळे या ठिकाणी. हे बघा हे महाराज बघा यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्या ठिकाणी. हे जे वसंत महाराज आहे, वसंत नर्मदा परिक्रमा केलेली आहे. हे एकनाथरावजी शिंदे, हे एकनाथरावजी शिंदे, हे वसंत महाराज. हे बघा हे सगळे वारकरी आणि टाळकरी माळकरी वारकरी या ठिकाणी जे दिंडी चाललेली आहे. या ठिकाणी जे एकामागे दिंड्या चाललेल्या आहे. आपण पंधरे या ठिकाणी आज दुपारच्या भोजनासाठी दुपारी भोजन आहे जेवणासाठी आहे ना, तर एक टपरा आहे तिथे पुढे. टपरा लय मोठा आहे. त्या टपरेला आहे ना आपण बघू शकता. आपण टपरा बघणार आहे पुढे. टपरा आहे ना तिथे आपल्याला 2च बैल लावतात, कारण 2 बैल कशी ओढतात आपण बघूया या ठिकाणी त्या टपऱ्याला. तर आता आपण हा बघा टपरा, टपऱ्याच्या इथं आलो. ते पहिला आलं आहे तो आपल्याला आहे ना एक नगारा दिसतो या ठिकाणी. आता आपण टपऱ्यावरती उभं आहे. आपण टपऱ्यावरून तुम्हाला सर्व दृश्य दाखवणे. हे जे पोलीस लोक आलेले ते पुणे जिल्ह्याचे येणार, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस लोक हे बारामती तालुक्याच्या अकॅडमीचे मुलं आलेले आहेत. कारण इथे अकॅडमीचे मुलं कशासाठी आलेली आहेत, तर हे जे आहे ना तर रथ पुढे सोडवण्यासाठी. तर हे आश्व आलेले आहेत 3 आश्व या ठिकाणी. तर आपल्याला एक आता त्याच्यानंतर दिंड्या येणार. जे 28 नंबरचे दिंडी येते, पहिल्या 1 ते 28 नंतर बाकीच्या पाठीमागं असतात. पहिल्या 1 ते 28 दिंड्या नंतर बाकीच्या. तर बघू शकता आपण पहिल्या 1 ते 28 दिंड्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर रथ येणार. रथ जो आहे ना तो आहे ना हा फुल स्पीडने चढवला जाणार आहे. कारण या ठिकाणी पाहिलं तर नाचत गाजत वाजत हे आनंदामध्ये ना टपरा चढला. टपऱ्यावरती किती सुंदर असं आपल्याला दृश्य दिसतंय या ठिकाणी. आपण बघू शकता हे दृश्य. हे बघा हे अकॅडमीचे मुलं त्या लाईनीमध्ये उभे आहेत. आपण अकॅडमीचे मुलं तुम्हाला सगळे दाखवणार आहे. एका लाईनीमध्ये आपण पाहू शकता. ते बारामती अकॅडमी आहे या ठिकाणी. बारामती अकॅडमीचे मुलं एका लाईनीत उभे. पुढं जर पाहिलं तर पोलीस लोक आहेत या ठिकाणी. जे पोलीस आणि मिलिटरीवाले हे सगळे पोलीस लोक या ठिकाणी आपण बघू शकता. आता हे जे आहे तर हे आपल्याला आहे ना पूर्ण टपरा चढत आहे. टपरा चढत असताना ना आपण हे पाहू शकता. तर आपण हा टपरा चढवतो या ठिकाणी. आपल्या टपरा हे सर्व वारकरी एका पाठीमागे टपरा चढत असतात. तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण टपरा पाहतो. हे टपरा चढवतो या ठिकाणी बघा. आपण बघू शकता हा टपरा चढवतात. हे टपरा चढवतो या ठिकाणी. तर आपल्याला या ठिकाणी सर्व अकॅडमीचे मुलं जसं बारामती लाईन उभी आहे. त्याच्यानंतर ते घाटात याच्यामध्ये आलेले जे गावकरी ग्रामस्थ लोक आहेत या ठिकाणी. आणि पुढे जर पाहिलं तर पोलीस लोक आहेत या ठिकाणी पाहू शकता. पोलीस लोक आहेत आणि इथून मोबाईलचे सर्व पोलीस लोकांचे अकॅडमी पोलीस लोक आहेत. हे सर्व या ठिकाणी स्थानिक पोलीस बाहेरचे पोलीस या ठिकाणी करू शकतो आपण. सर्व आलेल्या दिंड्या आलेली आहे. थोडं वर गाठ करून आले त्यानंतर थोडंसं काही दिंड्यावाले बसले आरामासाठी. आता आपल्याला थोडा रथ दिसणार आहे. रथ येऊन गेला होऊ शकता. आता आम्ही चालू पंधरे या ठिकाणी चाललेलं आहे. थोडासा घाट असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो त्या ठिकाणी. सर्व गाड्या
पाहिलं तर इंडिया आहे सर्व एक सुंदर अशा दृश्यामध्ये रामकृष्णारी माऊली आपण आता आहे ना सर्व दिंड्या चाललेले आहेत आणि त्याचा मागे ते सुंदर असं सुंदर असं दृश्य ते टाळांच्या गजरामध्ये आहे ना वाजत असतात मृदुंगांचा तालावरती चालत असतात त्या दिंड्या आणि ते पाहिलं तर त्याच्या मागे चालत असतात आपण बघू शकता या सुंदर अशा दृश्यामध्ये कारण आता हे कपडा असल्यामुळं थोड्या गाड्यावाल्यांना साईडला यायला लावलेलं आहे ते दिंड्यांचं थोडंसं हे वेगवेगळ्या जे आलेले आहेत काही दिंड्या जर पाहिल्या तर आपल्या इथे दिंडी 51 नंबरची दिंडी दिसते मला या ठिकाणी 51 नंबरची दिंडी आहे अवसरी खुर्द श्री काळ भैरवनाथ अवसरी खुर्द दिंडी क्रमांक 51 प्रथम आमची दिंडी आहे या ठिकाणी कारण त्यांच्या तिथे टोप्यांवरून सगळ्या लगेच ओळखता या ठिकाणी महिला वारकरी आपण पाहू शकता त्या ठिकाणी महिला वारकरी एकामागे लाईनीत चाललेले त्या ठिकाणी जर पाहिलं पाहू शकता रामकृष्णारी माऊली रामकृष्णारी